आत्ताचं जे धक्काधक्कीचं जीवन आहे, आपण शहरामध्ये राहतो, ह्या स्ट्रेसफुल लाईफ जो आहे सगळीकडे धक्का आहे. याच्यामध्ये शेतकरी असतील, कामगार वर्ग असतील, गावात राहणारे असतील किंवा शहरात राहणारे असतील, सगळा माणूस हा स्ट्रेसफुल लाईफ जगतो आहे. आणि एकंदरीत जो ॲडव्हान्स सगळं चालू आहे टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आपण बरंच अंशी बघतो आहे. कॉलेजमधले जे मुलं जातात काही ड्रग ॲडिक्ट होत आहेत, फॅमिली इन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस झाले आहेत, कॉम्पिटिशन वेगळ्या लेवलला गेलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, वर्किंग इन्व्हायरमेंट एवढं चांगलं राहिलं नाही, अर्निंग आणि बाकीच्या गोष्टी पण याच्यामध्ये पण थोडा डिफिकल्टी यायला लागलं, इंटरपर्सनल रिलेशनशिप खराब व्हायला लागले. आपण जास्त मोबाईलला ॲडिक्ट होतो किंवा काही आता काही आपण बघतोय की ड्रग ॲडिक्ट मुलं वगैरे होत आहेत किंवा काही माणसंही ड्रग ॲडिक्ट होत आहेत, कुठं ते दुसऱ्या व्यसनाला लागतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या नैराश्यामधनं बाहेर पडण्यासाठी ते लोकांची धडपड असते आणि ती धडपड बऱ्याच अंशी जीवावर बेतते. आपण बघतो शेतकरी आत्महत्या असतील किंवा बऱ्याचशा आत्महत्या असतील किंवा सुसायडल टेंडन्सी असतील, ह्या सगळ्या ह्या वातावरणाचा परिणाम आहे. जग वेगळ्या लेवलला ॲडव्हान्स स्टेजला चाललेलं आणि ह्याच्यात आपण कोपअप करू शकत नाही, ही खूप अवघड गोष्ट आहे. परंतु माझी एक विनंती आहे की जेवढे हा एक आजार आहे, हा मानसिक आजार आहे, याच्यामध्ये जेवढे आपण कुठल्याही आजाराला ट्रीटमेंट असते, औषध गोळ्या असतात आणि उपचार असते, ते जर तुम्ही प्रॉपरली जर केलं तर आजार आपल्यापासून दूर होतो. तर माझं एक आहे की आम्ही ठाणे जिल्ह्यात आमच्याकडे DMHP प्रोग्राम जो आहे, आम्ही मेंटल हेल्थ आणि याच्याबद्दल सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतो. आम्ही मानसिक क्लिनिक वगैरे चालतो. आम्ही सगळ्या गोष्टी याच्या दृष्टीने करतो. आमच्याकडे सायकॅट्रिस्ट आहे, ट्रेन सायकॅट्रिस्ट आहे, आमच्याकडे काउन्सिलर्स आहेत आणि हा काम आम्ही अविरतपणे चालू ठेवतो. तर कृपया माझी एक विनंती की जिथे काही असं कुठे लक्षणे दिसत आहेत, कोणाला त्रास देत आहे, आम्ही गेल्या वर्षात जवळपास 4,000च्या वरती लोकांना काउन्सिलिंग केलं आणि काही बऱ्याचशा सुसायडल टेंडन्सींना आम्ही परावृत्त केलं ह्या गोष्टीपासून आणि त्यांना चांगलं लाईफ जगण्यासाठीचा आम्ही त्याचा मार्ग दाखवला आहे. तरी मी एक विनंती करेल की ज्यांनाही असं कोणाला जाणवते, स्वतःला जाणवत नसेल तर आपली मित्रमंडळी, फॅमिली लोकांना जाणवतं याच्यातला बदल, तर त्यांनी कृपया आमचे गव्हर्नमेंट हॉस्पिटल जिथे जिथे आहे, जिथे सरकारी दवाखाने तिथे जर संपर्क साधला, त्यांना वेळोवेळी काउन्सिलिंग जर करता आलं, आपल्याला वेळोवेळी याच्यावर उपचार जर करता तर नक्कीच हा आजार आपण दूर करू शकू आणि याच्यात न घाबरता न लाजता आपण पुढे येऊन या गोष्टी करायला पाहिजे. मानसिक आजार हा एक प्रकारचा वेगळ्या थिंकिंगमुळे आलेला आजार आहे आणि तो आजार आहे त्या मेडिसिनने आणि काउन्सिलिंगने 100% बरा होतो, एवढी खात्री बाळगा. काउन्सिलिंग करा. वेड्याच्या डॉक्टरकडे आपल्याकडे उजवली कन्सेप्ट असतो की सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे वेड्याच्या डॉक्टरकडे जाणं. आपण वेड्याच्या डॉक्टरकडे जात नाही, आपण काउन्सिलरकडे जातो आणि त्या गोष्टी व्यवस्थित त्याच्याकडे काउन्सिलिंग करून घेणं, त्याच्यावर उपचार करून घेणं, हे आपण जर केलं तर नक्कीच आपण समृद्ध राहू शकतो आणि आपण बऱ्याच फार ज्या लोक वाईट मार्गाला जाणारे, ड्रग ॲडिक्ट होणारे, सुसायडल टेंडन्सी आहेत, आपण ते संपवू शकतो. धन्यवाद.